नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. बीड आणि परभणी घटनेचे पडसाद राज्यभर नाही तर देशभर उमटत आहे. राज्य सरकारकडून या संदर्भात अनेक पावले उचलली गेली आहे. आता या प्रकरणात मराठा क्रांती मोर्चा ही संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेची राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत विविध मागण्या करण्यात आल्या. तसेच 28 तारखेला मराठा क्रांती मोर्चा बीडमध्ये मोर्चा काढणार असल्याचं म्हटलं आहे. उद्यापासून या मोर्चाची तयारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यातील वाघोली परिसरात रविवारी मध्यरात्री एक भयानक अपघात झाला. रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या काही व्यक्तींना एका डंपर चालकाने निर्घृणपणे चिरडलं. यामध्ये 3घांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये 2 लहान चिमुकल्यांचाही समावेश आहे. या अपघातामुळे राज्यभरातील हळहळ व्यक्त होत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आणि सोबतच मायबाप सरकार याची दखल घेणार की नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यासहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. त्यामध्ये ओबीसी समाजाचं मोठं पाठबळ होतं. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा केली. तसेच ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही. 8 ते 10 दिवसांनंतर आपण पुन्हा भेटून निश्चितपणे काहीतरी चांगला मार्ग यातून काढू असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलंय. धुळे शहरातील हॉटेल न्यू शेरे पंजाब येथून 4 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि एटीएसच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यामुळे धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी धुळे शहरात ब्लँकेट विकण्याच्या बहाण्याने बांगलादेशी आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गड किल्ल्यांचे संवर्धन करत असताना अनेक गड किल्ल्यांवर होणाऱ्या 31 डिसेंबरच्या पार्ट्या होतात. गडांचे पावित्र्य कायम राखणे गरजेचे आहे. या पार्ट्यांवर निर्बंध आणण्याची गरज आहे अशी मागणी विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांनी अधिवेशनात केली. सोबतच विविध कंपन्यांचा CSR निधी निघतो. त्या कंपन्यांना गड किल्ले संवर्धनासाठी दत्तक द्यावे. गड किल्ले पाहण्यासाठी आपल्याकडे पर्यटन विकास करण्याची गरज आहे. पर्यटन स्थळे नव्हे तर प्रेरणास्थळे होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले आहे. राज्यातील फडणवीस मंत्रिमंडळाचे खाते वाटप झाले. त्यानंतर सोमवारी मंत्रालयात जाऊन अनेक मंत्र्यांनी पदभार घेतले. परंतु शालेय शिक्षण मंत्रिपदाची नवीन जबाबदारी मिळालेले दादा भुसे थेट शाळांमध्ये पोहोचले. मालेगाव तालुक्यातील शाळांमध्ये त्यांनी अचानक भेटी दिल्या. त्या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेतले. शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. शाळेतील सोयी सुविधांचा आढावा घेतलाय. नागपूर विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई होत असल्याचे पुढे आलं आहे. यामुळे नागपुरातील प्रवाशांना अतिरिक्त विमान तिकिटाचे दर द्यावे लागतात. परिणामी नागपूरच्या जनतेची माफी गडकरींनी मागितली आहे असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. तसेच 1 महिन्यात काम पूर्ण करण्याचे कंत्राटदारांना निर्देश दिले आहेत. किंबहुना काम वेळेत न केल्यास संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. शालेय गणवेश योजनेसह दीपक केसरकर यांनी घातलेल्या आणखी एका निर्णयात बदल करण्यात येणार असल्याचं समजतंय. सन 2023 ते 24 या शैक्षणिक वर्षापासून पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता, जेणेकरून दप्तरांचे ओझे कमी होईल. याशिवाय शिक्षकांकडून वर्गात शिकवलं जात असताना विद्यार्थ्यांकडून वह्यांमध्येच याच्या नोंदी घेतल्या जातील असा उद्देश त्यावेळी सांगण्यात आला होता. मात्र ज्या प्रकारे तज्ज्ञांकडून आणि काही अधिकाऱ्यांकडून या निर्णयासंदर्भात काही सूचना येत आहेत, हे पाहता या निर्णयावर फेरविचार केला जात असल्याची माहिती आहे. बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळलाय. पूजा खेडकरने केलेली फसवणूक ही केवळ त्या संस्थेची फसवणूक नसून संपूर्ण समाजाची फसवणूक आहे असं न्यायालयानं म्हटलंय. ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचलेल्या बडतर्फ IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला धक्का बसलेला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधारांना हत्या प्रकरणातील मास्टर माइंडला अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. एकीकडे बीडमधील जनता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यांनी आज बीडचे नवे SP नवनीत कौवत यांची भेट घेऊन तपासासंदर्भात आढावा घेतला. तर जितेंद्र आव्हाड यांनी मराठा नेत्यांना आणि मंत्र्यांना उद्देशून लक्ष्य केलंय.
मंत्रिमंडळात एवढे मराठा मंत्री आहेत आणि एकही मराठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल बोलले नाही, असं आव्हाड म्हणाले आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.